आपली रेसिपी शेअर करायला थोडंसं लेट झालेलं आहे. गणपतीच्या सुट्टीत कोकणात फिरायला गेलेलो. मंडणगाव तालुक्यातील शेडवई नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे आम्ही गेलेलो मस्त सुट्टी एन्जॉय करायला. तर खूप छान वातावरण होतं आणि कोंबडा खायची इच्छा झालेली. तर मग ठरवलं कोंबडा करायचा आणि कोंबडा करतोय तर व्हिडिओ तर आलाच पाहिजे. सो मी काय केलं, एका चुलीवरती एक पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलं. तेल छान गरम झाल्यावर उभा चिरलेला कांदा मी त्याच्यामध्ये ॲड केला आणि तुम्हाला ही जी मागे दिसते ती सगळी काजूची बाग आहे. तर बघा तुम्ही, आपला कांदा छान भाजलेला आहे. नंतर हे 2 किलो कोंबड्याचं मटण मी त्याच्यामध्ये ॲड केलं. आता ते उलताण्यानं वरतून खालतून छान असं परतून घ्यायचं आहे. तर मस्त वातावरण होतं आणि वाटलं की चुलीवर बनवावं. फर्स्ट टाईम बनवला पण खूप छान टेस्ट झालेली. तर अशा प्रकारे उलताण्यानं छान असं वरतून खालतून त्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला आपला कोंबडा असा वाफवून घ्यायचा आहे. तर नंतर अचानकपणे पाऊस पण पडत होता, छान वातावरण होतं. तर अशा पद्धतीने वातावरण बघत बघत कोंबडा इथं पाणी पण सुटलं छान असा, बऱ्यापैकी वाफवून झाला कोंबडा. तर नंतर मग काय केलं मी, खाली जाळ पण जास्त होतं, आपलं मटण लागू नये ह्यासाठी मी एक मोठा थाळा घेतला, तो पातेल्यावरती ठेवला आणि नंतर त्याच्यामध्ये मग पाणी ॲड केलं, म्हणजे खाली ते करपू नये यासाठी. आणि पाणी छान गरम झाल्यावर परत ते कोंबड्यामध्ये मी ॲड केलं. अशी सेम प्रोसेस 2 ते 3 वेळा मी सेम रिपीट केली. परत पाणी घ्यायचं, ते छान गरम झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये ॲड करायचं. अशा प्रकारे एक 5 ते 10 मिनटं छान असं आपलं मटणमध्ये पाणी ॲड करत बसले आणि नंतर मग एकदम गरम, म्हणजे गरम पाणी, तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी पाणी ॲड केलं आणि जाळ थोडासा कमी केलेला, कारण आपला म्हणजे एकदमच उकळी येईल म्हणून असं जाळ मागे सारला आणि थोड्याशा जाळावरती आपल्याला आपला रस्सा शिजत ठेवलेला होता. नंतर आता हा मसाल्यामध्ये मी काय केलं, 2 वाट्या खोबरे, 100 ग्रॅम तीळ आणि 50 ग्रॅम जिरे आणि इथली जी मिरची पावडर असते, म्हणजे आपल्या कांदा लसूण चटणीसारखी नसते, नुसती मिरची पावडर, ती पण थोडी मी त्याच्यामध्ये मसाल्यासोबतच ॲड केलेली. ती त्याच्यामध्ये आता रशामध्ये टाकली आणि उलताण्यानं सगळ्या बाजूने छान असं मिक्स करून घेतलं, म्हणजे एका बाजूला अशी गुटळी होऊ नये ह्यासाठी. नंतर त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर ॲड केली, चवीनुसार मीठ ॲड केलं आणि नंतर आपला रस्सा उकळायला ठेवला. तर छान अशी उकळी आलेली रश्शाला, मस्त असा वास सुटला आणि एवढ्यात आपला कोंबडा पण शिजला. इतका म्हणजे चुलीवरती जास्त पटकन होतो. नंतर मग ती एका भांड्यामध्ये तो कोंबडा काढून घेतला. रस्सा पण छान तयार झाला आहे, तर्रीदार. आणि नंतर काय केलं, कुणाकुणाला इच्छा आहे त्यांच्यासाठी सुक्कं करायचं ठरवलं, म्हणजे सुक्का कोंबडा करायचं ठरवलं. तर मग असं तेल छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये उभा चिरलेला 2 कांदे मी ॲड केले. आता ते छान भाजायला ठेवले. तर अशा पद्धतीने नंतर त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट पण ॲड केली आणि नंतर मगाशी जो मसाला आपण केला त्याच्यामधला थोडासा मसाला शिल्लक ठेवलेला सुक्यासाठी, तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि तो आपल्याला आता कांदा आणि तेलाबरोबर छान असा परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने चमच्याने मी छान असा एकसारखा त्याला भाजून घेतला. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्यांचीच मिरची पावडर ॲड केली. तर आपल्या चटणीपेक्षा थोडी वेगळी असते, म्हणजे इतकी त्याला चव नसते पण तिखट फार असते. सो मी प्रमाणात मिरची पूड त्याच्यामध्ये ॲड केली आणि नंतर मग वाफवून घेतलेला कोंबडा, म्हणजे ऑलमोस्ट शिजलेला कोंबडा त्याच्यामध्ये मी ॲड केलं, कोंबड्याचं मटण. आणि पळीने छान असं वरतून खालतून छान असं परतून घेतलं. तर आणखी जास्त टेस्ट यायला मी आपला जो रस्सा बनवून झालेला तो 2 पळी त्याच्यामध्ये ॲड केला आणि मस्तपैकी पुन्हा एकदा एक 5 मिनिटभर त्याला वरतून खालतून परत छान असं परतून घेतलं. मस्तपैकी आपला सुक्कं पण तयार झालेलं होतं. नंतर आता मग काय केलं, जाळ थोडंसं मागे घेतला
आणि नंतर मला त्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा होता. सो मी कोळसा घेतला, मस्त असा गरम कोळसा घेतला. नंतर त्याच्यामध्ये तूप ॲड केलं आणि ते कढईत ठेवलं आणि मस्त त्याला स्मोकी फ्लेवर दिला आणि मस्त तयार झाला आपला कोंबडा आणि कोंबडी वड्यावर एन्जॉय. जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.